तर भावांनो गुड मॉर्निंग. आता माल भेटलाय आपल्याला जगाडिया ते वाकड. रेडीमिक्स भरायचे चाललोय, पण मध्ये ट्रॅफिक जाम झाले. ते बघू शकता तुम्ही, कडोदऱ्यामध्ये ट्रॅफिक जाम झालेलं आहे. जरा ट्रॅफिक थोडं मोकळं लागलं. अजून 40 किलोमीटर जायचे. पोचलोय आता कंपनीमध्ये. संध्याकाळपर्यंत गाडी भरून निघेल, कारण पुढे गाड्या काहीच नाही येत. आपलाच नंबर आहे. आलोय आता इथं वाकडची वाळू भरायला. आता हे रांडची कधी गाडी भरायचं काय माहिती. तिथं अजून सनाळे हाणतात आहे गाली. गाडी झालेली आता आपली लोड. आलोय आता काटा करायला. नहीं जाने का, अंकलेश्वर जाना है ना, तो लेफ्ट टर्न मारने का. ब्रिज के लगे से हाँ 6-7 किलोमीटर अभी. हा 6-7 किलोमीटर. एक कच्चा रस्ता आहे, इसकी वजह से ट्रॅफिक. बघा मित्रांनो, परिस्थिती माणसाला काही करायला भाग पडते. एक हात नाही, पण भाऊ ड्रायव्हिंग करतो ना. तर भावांनो, रात्री 2 वाजता टायर झाला पंक्चर. मग काय आधीच वैतागलो होतो, म्हटलं मग चला झोपावं. आता काय असेल ते सकाळी बघू. आता उठलोय, टायर मध्ये बोल्ट घुसल्यामुळे टायर पंक्चर झाला होता. आता चाललंय काम टायरवाल्याचं. दुसरा जो बटन टायर तुम्हाला दाखवला ना, त्याच्यावर खूप विश्वास होता, आणि ह्याच्यावरती विश्वासच नव्हता कसलाच. टायरांचं पण माणसासारखंच झालंय. ज्याच्यावर विश्वास ठेवा तोच धोका देतो. तर भावांना, आपल्या झालेलं आहे आता गाडीचं काम रेडी. गाडी झालेली आहे रेडी. ते टायरचं बिल 800 रुपये बिल झालेलं आहे. एकदा टायर खोलला, पंक्चर जर झाला, लंगोट गेलं, काही जाऊ द्या, 500च्या वरतीच पैसे जातात. चला निघालो आपण आता पुण्याच्या दिशेने. पार्टी मला राहिली इथून 24 किलोमीटर. एकटाच वन मॅन शो. आले कपराड्याच्या घाटामध्ये. इथं टेम्पोचा झालाय ऍक्सिडेंट. घाटामध्ये गाड्या हळू चालवा रे शामन्यांनो. जेवण एकदाच आहे. तुम्ही गेल्या तुमच्या बायका पोरांकडे कोणी बघायचं, त्या आई बापांनी. त्यामुळं गाड्या हळू चालवा. ते बघा धबधबा आहे मध्येच गाडी घातली होती. गाडी कपाड्यातली. अरे तो ड्रायव्हर आहे की स्क्रू ड्रायव्हर आहे? कपाड्यातली चौथी गाडी. अरे तो ड्राइवर है कि स्क्रू ड्राइवर है बेवकूफ? इतना गाड़ी घुमाने का क्या जरूरत था? आगे अक्सर होटल पे पार्क नहीं कर सकता? ये तो इधर होटल था. तर भावांनो, घाटात न उतरताना कधी पण सावकाश शांततेत उतरायचा, जेणेकरून ब्रेक पण जास्त वापर झाला नाही पाहिजे, गाडी पण ओरडली नाही पाहिजे. जर गाडी ओरडली जास्त तर फॅन बेल्ट तुमचे तुटू शकतात. त्यामुळं घाटात गाडी हळूहळू चालवायची, कारण नंतर ब्रेक पण फेल होत नाही, डोक्याला ताण जास्त राहत नाही. आता मी आलोय पेठच्या घाटामध्ये. पेठचा घाट उतारतोय आता. नंतर मला पुढे लागेल करंजाळीचा घाट, कारण तो घाट ऑलरेडी जाम आहे. त्यामुळे मी पण जरा रिलॅक्स चाललोय, कारण पुढे जाऊन तरी कोणाची काढायची आहेत ना. लाईनीमध्येच लागायचंय. सध्या पावसामुळे असं वातावरण झालंय. मी पण व्हिडिओ करत होतो, आणि समोरचा तो कंटेनरवाला बघा, तो पण व्हिडिओ बनवतोय. एकदम मस्त असं वातावरण झालं होतं, हिरवगार. तर भावांनो, व्हिडिओ
नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मागचं दृश्य किती भारी, लांबून टर्न मारतात सर्व ड्रायव्हर लोक. पण एक खरं आहे या व्हिडिओमधून एक कळतं, ट्रॅफिक कुठेही लागलेलं असू द्या, सगळे ड्रायव्हर भाऊ मोठ्या गाड्या सगळ्या एका लाईनीमध्ये उभ्या असतात आणि बारके जी चिनपाटा असतात ना, पिकअप म्हणा, बारक्या जे काय गाड्या असेल त्या आडव्या तिडव्या घुसत असतात. मायला ह्याच्यामुळे ट्रॅफिक जाम पण शिस्त ही फक्त ड्रायव्हर भावाकडूनच शिकाव. मग आता टोल नाक्यावर आलो, 8 वाजल्या होत्या. काचा बघा कशा चकाचक केल्यात सगळ्या, नाद खुळा एकदम चकाचक दिसलं पाहिजे. आता टोल नाक्याच्या लाईन मध्ये लागलो. त्याचा टोल नाका पास केला की घोडा लागा दामटायचाच लगेच. मग चल रे घोडे टुकडुक टुकडुक. इथं चहा प्यायला नेहमी थांबतो ना मी. इथं लगेच डॉगेश भाऊ येतो, लगेच बाबू आला बाबू आला. काय कसं कसं बाबू आला स्टिंग पितो का रे? पितो का कर घे बाबू आला. उडी मार, जम्प जम्प कर, जम्प जम्प जम्प. चल. तर भावांनो मी पोचलेलो आहे आता वाकडमध्ये. गाडी लावतोय खाली कराय, पण गाडी लावता लावता टायर फिरून टायरचं बटन उडलं. तारा लेवल असल्यामुळं ते मला बटन बनवून घ्यावं लागेल. टायरवाल्याने त्याला 2000 रुपये बटन बनवायला सांगितलं. चला असू द्या, होत असते अशा बारीक गोष्टी. आता ही साईटवरती लावली गाडी मी. तर भावांनो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.